शेतकरी संघटनेच्या आंदोलनास खते कीटकनाशक बियाणे विक्रेत्यांचा पाठिंबा। बेडकिहाळ शमनेवाडी सर्कल परिसरात शनिवार दिनांक 1 नोव्हेंबरच्या रात्रीपासून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जात असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला असून कारखानदारांनी सध्या जाहीर केलेला ऊस दर संघटनेला व शेतकऱ्यांना मान्य नसून चालू वर्षी ऊसाला 3751 रुपये दर देण्यात यावा अशी शेतकरी संघटनेची ठाम भूमिका आहे। तर अद्याप कर्नाटकातील कोणत्याही कारखान्यानं आपला ऊस दर जाहीर केला नसून ऊस दर जाहीर केल्याविना रस्त्यावरील ऊस वाहतूक होणार नाही याचा ठाम निर्धार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून गेल्या 5 दिवसांपासून ऊस भरून आलेले ट्रॅक्टर्स व ट्रक थांबून राहिलेत। या ऊस रोको आंदोलनास पाठिंबा म्हणून आज बुधवार दिनांक 5 रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निपाणी चिकोडी तालुका रासायनिक खते व कीटकनाशक बियाणे विक्रेते असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बेडकिहाळ सर्कल परिसरातील आंदोलकांना भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दिला। या प्रसंगी धवल भिवरे बोलताना म्हणाले की शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाचा अन्नदाता असून त्यांनी उत्पादन केलेल्या ऊसासह इतर पिकांना योग्य दर मिळालाच पाहिजे, तर आपण सुखी होऊ। आज रस्त्यावर ऊस वाहतूक रोखलेल्या आंदोलनास 5 दिवस झाले असून ऊस भरून आलेले ट्रॅक्टर्स व ट्रकमधील ऊसाची स्थिती चिंताजनक आहे व ऊसाचं वजन घटत आहे। याचा फटका आपल्या शेतकऱ्यांनाच बसतोय, तेव्हा प्रशासनाने हे आंदोलन त्वरित मिटवावं। त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। तर संघटनेला पाठिंबा म्हणून निपाणी व चिकोडी भागातील औषधं व खत विक्रेत्यांनी 1 दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला। यावेळी ऊस दराबाबत संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब खोत, राजू खिचडे, रमेश पाटील, बंटी पाटील, विनय कोरे, म्हाळू कोरे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। तर 2 प्रहरी निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी आंदोलन कार्यकर्त्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं सांगितलं व सदलगा पोलिसांना शेतकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष सूचना केली। या प्रसंगी बेडकिहाळ शमनेवाडी चांदशिरत वाढभोस कारदगा कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या अध्यक्ष मंजुनाथ भानुसे आणि इतर सदस्य उपस्थित होते। येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।